नमस्कार, तनिष्का कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती सुकी चटणीची रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 100 ते 150 ग्रॅम शेंगदाणे, 80 ते 100 ग्रॅम तीळ, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि अंदाजे 50 ते 70 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे। तुम्ही इथे काश्मीरी मिरचीचाही वापर करू शकतात। तर सर्वात आधी मंद आचेवरती मी तीळ भाजून घेणार आहे। गॅस एकदम लहान ठेवायचा आणि तोडा तवा जो आहे आधी तापवून घ्यायचा आणि तीळ भाजताना तळतळते म्हणजे उडते आजूबाजूला, तर खूप काळजीपूर्वक तीळ अशी भाजायची आणि तिला कंटिन्युअसली हलवत राहायची जेणेकरून तीळ जी आहे जळू नये। शेंगदाणा चटणी खायला खूप छान लागते। जर कोणी बाहेर गावी राहत असेल किंवा कोणी मुलं हॉस्टेलवरती राहत असतील तर तुम्ही ही चटणी त्यांना आवर्जून बनवून देऊ शकतात। ही चटणी 1 ते 1.5 महिना अजिबात खराब होत नाही। तर तुम्ही भातासोबत वगैरे ही चटणी खाऊ शकतात। आता आपली तीळ छान अशी भाजून झालेली आहे। हिला एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि सेम पॅनवरती जे आहे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे पण मंद आचेवरती भाजायचे। मंद आचेवरती भाजलेले शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि चव जी आहे चटणीची छान लागते। तर इथे शेंगदाणे पण कंटिन्युअसली हलवत राहायचे। तर आपले शेंगदाणे इथे आता भाजून झालेले आहेत। यांना पण सेम भांड्यामध्ये जे आहे आपण काढून घेणार आहोत आणि जे आहे आता बेडगी मिरची भाजून घेणार आहोत। कोणाला जर तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही जे आहे तिखट मिरच्याही याच्यामध्ये थोड्या घालू शकतात, 5 ते 6। तर आता जे आहे आपल्या मिरच्याही छान अशा भाजल्या जात आहेत। मंद आचेवरतीच या मिरच्या भाजायच्या। आता मी इथे गॅस जे आहे बंद केलेला आहे। मिरच्या इथे 2 ते 3 मिनिटं मी थंड होऊ दिल्या आणि जे आहे मिरच्यांचे नाके काढून मिरच्यांच्या बिया ज्या आहे काढत आहे। तुम्हाला बिया जर मिरच्यांच्या काढायच्या नसतील तर तुम्ही जे आहे डायरेक्टही हे वाटू शकतात मिरच्या, पण मी इथे बिया काढून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला दिसतं जे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे जे आहे बिया काढून घ्यायच्या मिरचींच्या। ही चटणी जी आहे कळण्याची भाकरी, मेथीची चपाती, मेथीची भाकरी बरोबर खायला खूप भन्नाट लागते, खूप छान लागते, चविष्ट। तर आता तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये आपल्या जे आहे मिरच्यांचे नाके आणि जे आहे बिया काढून झालेल्या आहेत। तर ह्या मिश्रणामध्ये आपण जे आहे आता लसणाच्या पाकळ्या घालत आहोत आणि आता हे मिश्रण जे आहे 10 ते 15 मिनिटं थंड व्हायला ठेवणार आहोत। आता सर्व इन्ग्रेडियंट जे आहे इथे थंड झालेले आहेत। तर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालत आहोत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं छान आणि मिक्सरमध्ये जे आहे बारीक वाटून घेणार आहोत। तर इथे जे आहे मिक्सरचं भांडं थोडं छोटं आहे म्हणून मी थोडं वाटत आहे। ज्यांच्याकडे खलबत्ता असेल ना त्यांनी खलबत्त्यामध्ये ही चटणी जी आहे कुटू शकतात। खलबत्त्यात कुटलेली चटणीची चव जी आहे एकदम छान लागते, पण इथे मी मिक्सरमध्ये वाटत आहे। तर आपली जे आहे फर्स्ट बॅच जे आहे वाटून झालेली आहे। तर हिला भांड्यामध्ये जे आहे आपण काढून घेऊया। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते सेम पद्धतीने अशी वाटून घ्यायची। अशीच जी आहे जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही अशी चटणी वाटून घ्यायची। तर या पद्धतीने मी जे आहे दुसरी बॅचही वाटून घेणार आहे आणि सर्व जी आहे चटणी आता इथे जी आहे वाटून झालेली आहे। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 1.5 ते 2 महिने ठेवू शकतात आणि जी आहे बाहेर अशी 1 ते 1.5 महिना ठेवू शकतात। तर सर्व जी आहे चटणी वाटून झालेली आहे। ही चटणीला जे आहे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत, कारण जे आहे मीठ वगैरे छान असं मिक्स झालं पाहिजे चटणीमध्ये। तर ही चटणी जी आहे खायला आता रेडी आहे। थोडी थंडी झाली की जे आहे डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकतात। भाजी वगैरे कधी नसेल किंवा भाजीचा कंटाळा वगैरे आला असेल तर ही चटणी तुम्ही बनवून खाऊ शकतात। साधी खिचडी किंवा डाळ भात बरोबरही ही चटणी खायला खूप छान लागते। तर ही शेंगदाणा चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तनिष्का कुकिंग रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी बघायला मिळतील। धन्यवाद।